संगीताची जादूगारी ग्रीन FM, कला क्रीडेची भरारी ग्रीन FM, शेती तंत्रज्ञानासाठी ग्रीन FM, हिरव्या महाराष्ट्रासाठी ग्रीन FM. 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. नमस्कार मंडळी, हे आहे 90.4 ग्रीन FM आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा आरोग्यविषयक कार्यक्रम. तुमच्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपण आता सगळीकडे कोरोनाचा कहर पुन्हा वाढतोय असं बघतोय आणि मागच्या वर्षी जी भीती आपल्या मनामध्ये होती ती पुन्हा एकदा उफाळून वर यायला लागली. मंडळी, आपण थोडेसे रिलॅक्स झालो होतो आणि जी काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे आणि आपण ग्रीन FMच्या माध्यमातून पण नेहमी ऐकतो की 3 गोष्टींची काळजी आपण कायम घ्यायची आहे. ती म्हणजे पहिल्यांदा मास्क लावायचा आहे, दुसरी गोष्ट म्हणजे हात स्वच्छ ठेवायचे घरी असताना साबणानं, आणि बाहेर जेव्हा असू तेव्हा आपल्याबरोबर सॅनिटायझर असेल त्यानं वारंवार आपण कुठल्या सरफेसला हात लावला तर सॅनिटाईज करायचे हात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. अतिशय महत्वाच्या या 3 गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला अजून काही दिवस फॉलो कराव्याच लागणार आहेत मंडळी. आता हे सगळं होत असताना आपण थोडेसे मध्ये रिलॅक्स झालो की कोरोनाची भीती आता कमी झाली आहे, पण तसं झालंच नाही मंडळी. ही भीती पुन्हा वाढायला लागली. जेव्हा पहिल्यांदा हा कोरोना आला आपल्याकडे तर तेव्हापासून कोरोनाची लाट कमी होईपर्यंतचा जो काळ होता त्याच्यामध्ये सगळ्या पॅथी झटत होत्या. जसं ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, प्रत्येक पॅथीचे तज्ज्ञ आपापल्या दृष्टिकोनातून कोरोनावर कशी मात करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. हे सगळं होत असताना नंतर आपण खरंच रिलॅक्स झालो होतो थोडेसे. काही जण अजूनही ही सगळी काळजी घेत होते, घेतायत, आणि आता पुन्हा ही लाट आली आहे म्हणल्यावर पुन्हा आपण सगळे खूप काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी पाळायला लागलोय. पण अजूनही थोडेसे मागं पडतोय आपण सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीत. तिथं मात्र आपण अजून थोडी काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून याचा फैलाव आता जो व्हायला लागलाय त्याच्यावर थोडासा आपला कंट्रोल राहील. पण मी हे सगळं सांगतेय त्याला पण एक महत्वाचं कारण आहे मंडळी. जसं मी म्हटलं की काही जणांचं रिसर्च झालेले आहेत. असंच एक रिसर्च करणारे MD आयुर्वेद असणारे डॉक्टर रवींद्र कुमार माने यांना मी आज आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे आणि कोविड-19 वर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्यांनी कसं बघितलंय, काय रिसर्च केलाय, या सगळ्याबद्दल पण आज आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. आणि आणखी काही प्रश्न या कोविडला घेऊन माझ्या मनामध्ये आहेत ते पण मी विचारणार आहे. सर, इथं तुमचं पहिल्यांदा अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. तुमच्याबद्दल मला सांगायला आवडेल सर की इंटरनॅशनल आयुर्वेदिक मेडिकल जर्नलमध्ये स्टडी द इफिकसी ऑफ आयुर्वेदिक ट्रीटमेंट इन कोविड-19 हे रिसर्च आर्टिकल तुम्ही सादर केलेलं होतं. जानेवारीमध्ये बहुतेक ते प्रसिद्ध झालेलं होतं. आणि हा जो शोधनिबंध होता तर त्याच्यामध्ये तुम्ही एक औषध रिसर्च केलेलं होतं. तर या सगळ्याबद्दल आम्हाला ऐकायला आधी नक्की आवडेल. जो रिसर्च झाला माझ्याकडून त्या बाबतीत मी बोलेनच, पण त्याआधी हा रिसर्च पर्यंत जाण्यासाठी आयुर्वेदात काही चांगले मुद्दे किंवा या आजारांशी संबंधित चांगल्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. बरं, त्याबद्दल आपण सुरुवातीला बोललेलं चांगलं असं मला वाटतं. ओके, नक्की. तर आयुर्वेदामध्ये जनपदोध्वंस म्हणजे कम्युनिटी स्प्रेड किंवा जे संसर्गजन्य व्याधी आहेत त्याबद्दल जनपदोध्वंस असे वर्णन आलेलं आहे. बरं. मग जनपदोध्वंस म्हणजे काय? जनपद म्हणजे कम्युनिटी, उध्वंस म्हणजे त्याचा नाश करणारा, अशा पद्धतीचा रेफरन्स आलेला आहे. 5000 वर्षापूर्वी हे लिहून ठेवलेलं आहे. ओके. आणि ते का होतं तर दूषित जमीन असेल, दूषित पाणी असेल, दूषित हवा असेल, याचा सुद्धा उल्लेख त्यावेळेला करून ठेवलेला आहे. आणि जे संसर्गजन्य व्याधी आहेत, आता जो कोविड-19 जो आहे तो तसा संसर्गजन्य आहे आणि जनपदोध्वंस करणार आहे. अक्षरशः आता आपण सोशल डिस्टन्सिंग पाळतो हे त्यासाठीच सांगितलेलं आहे. बरोबर. आणि घरात सुद्धा विलगीकरण कक्ष करायला सांगितलेलं आहे. घरी जर कोणी पॉझिटिव्ह आलं तर त्याला कारण हेच आहे आणि ते सुद्धा पूर्वी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळं ज्या अर्थी हे सांगून ठेवलेलं आहे पूर्वी, त्या अर्थी त्याला उपचार सुद्धा त्या पद्धतीचे सांगितलेले आहेत. आणि ते कुठेतरी आम्ही सर्च केलं, हे अभ्यास करताना आम्ही हे वाचलेलं असतं. फक्त तसं फेस करणं हे कधी झालेलं नव्हतं आणि ह्या कोरोनाच्या निमित्तानं आम्हाला ते मिळालं आणि काही ठिकाणी आम्हाला ते व्यवस्थित मांडता आलं. आयुर्वेदात याचा उल्लेख आहे, फक्त तो त्या अर्थानं व्यवस्थित घेतला गेला पाहिजे. मग आता कोविडच्या संदर्भातच तुम्ही हा रिसर्च केलेला आहे, तर कोरोनासारखी जी महामारी होती
किंवा आता आपण त्याला फेस करतोय आणि आता ती पुन्हा वाढतीये सुद्धा, तर आयुर्वेद शास्त्राला धरून आपण मग काय सांगूया? म्हणजे तुम्ही रिसर्च पण केलं त्या संदर्भातलं, तर काय सांगाल मग? संसर्गजन्य व्याधी या बाबतीत सांगताना जे बेसिक आहे आयुर्वेदात, वात पित्त कफ, याला सोडून काहीही नाहीये. आणि हे वात पित्त कफ हे पंचमहाभूतापासून निर्माण झालेले आहेत असं सांगितलेलं आहे आयुर्वेदात. फक्त तुम्हाला सगळ्यांना वात पित्त कफ माहीत आहेत, त्याला अनुषंगान मी सांगतो की आता हा जो कोरोना आहे, कोरोनाचं इन्फेक्शन वाढतंय, यामध्ये वात आणि कफ दोन दोष जास्त वाढलेले असतात शरीरामध्ये. त्यामुळं ज्या वेळेला आयुर्वेदात सांगितलेलं की कफ वाढल्यानंतर त्याला जवळचं स्थान म्हणजे जवळची जागा म्हणजे आपलं फुफ्फुस आहे. त्यामुळे तो वाढला की तो फुफ्फुसामध्ये साठायला लागतो. त्यामुळं आयुर्वेदात ह्या कोरोनाच्या बाबतीत जरी डायरेक्ट उल्लेख नसला तरी कफ आणि वाताचे संबंधित जे आजार आहेत त्यामध्ये हा कोरोना व्यवस्थित बसतो. बर. त्यामुळं त्यालाची अनुषंगानं जी लक्षणं आहेत ती सगळी वात आणि कफ या दोन दोषांना धरून आहेत. आणि त्याचा विचार करून आम्ही आयुर्वेदाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जी औषधं सांगितलेली आहेत ती औषधं आम्ही रुग्णांना देण्याचा प्रयत्न केला. मग एक जनरल विचार करताना इथं इम्युनिटी हा पार्ट येतोच. आपण म्हणतो की इम्युनिटी कमी असेल तर कोरोनाचं इन्फेक्शन हे जास्त होतं आणि त्याचा परिणाम किंवा शरीरावर दुष्परिणाम जास्त होतो. ज्याची इम्युनिटी चांगली असेल त्याला जास्त त्रास होत नाही. त्यामुळं आपण आयुष काढा घेणं किंवा घरगुती उपाय करणं हे केले आणि त्याचा बराच फायदा लोकांना झालेला दिसून आला आपल्याला. तर ही इम्युनिटी म्हणजे नेमकं काय? की इम्युनिटी म्हणजे आपण जे खातो ते व्यवस्थित पचणं, जे पचलेलं आहे ते व्यवस्थित अंगाला लागणं आणि आपण जे खाल्लेलं आहे ते रोजच्या रोज शरीराच्या बाहेर टाकाऊ पदार्थ पडणं. हे सर्कल जर व्यवस्थित असेल तर तुमची इम्युनिटी चांगली असेल. ओके. म्हणजे आयुर्वेदात सांगितलेलं की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण. जो स्वस्थ आहे तो स्वस्थ राहणं हे कसं आहे ते आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्यामुळं इम्युनिटी कशी जपायची हे आयुर्वेदात पूर्वीपासून सांगितलेलं आहे. व्यायामाआधी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या, जेवणाच्या वेळा व्यवस्थित ठेवणं, परत आहारातले पदार्थ ऋतू बदलानुसार कुठले पदार्थ खायचे कुठले पदार्थ खायचे नाहीत, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. फक्त आता ही इम्युनिटी डिस्टर्ब होतीये जास्त प्रमाणात, कारण सगळ्यांच्या खाण्याच्या वेळा बदललेल्या आहेत, खाण्याचं प्रमाण बदललेलं आहे, खाण्याच्या वस्तू बदललेल्या आहेत. हे सगळ्या गोष्टी बदलल्यामुळं ही इम्युनिटी कुठेतरी डिस्टर्ब होते आणि त्यामुळं ह्या कोविडमध्ये जो एकदम प्रसार जो अचानक झालेला आहे त्याला कुठेतरी इम्युनिटी ही कारण ठरते. त्यामुळे आजार निर्मिती होताना ह्या डायजेशनचा फार महत्वाचा रोल इथं आहे. मग ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्यांना कुठलीच लक्षणं दिसत नाहीत किंवा कमी प्रमाणात दिसतात, कारण त्यांचं डायजेशन व्यवस्थित असतं. म्हणजे डायजेशन व्यवस्थित नसेल, पचन व्यवस्थित नसेल तर कफ तयार होण्याचं प्रमाण हे कमी राहतं. त्यामुळं कफ प्रमाण कमी झालं, कफ तयार व्हायचं की जरी ताप आला किंवा सर्दी खोकला झाला तर तो साध्या औषधांनी किंवा घरगुती उपचारांनी बरा होऊन जातो, कारण त्यांचं डायजेशन चांगलं असतं. ज्यांचं डायजेशन चांगलं नाही म्हणजे असे कोण? डायबिटीज असणारे, ब्लड प्रेशर असणारे, अस्थमा असणारे, इतर जुनाट जे आजार आहेत पार्किन्सन डिसीज सारखे असे आजार असणारे लोकांचं डायजेशन पहिल्यांदा हॅम्पर होते आणि मग हे आजार होतात. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये कोरोना वाढण्याची जी वातावरण निर्मिती म्हणतात ती आधीच झालेली असते. त्यामुळे असे लोक लगेच कोरोनाकडून कॅच केले जातात आणि त्यांच्यामध्ये तो लगेच स्प्रेड होतो किंवा त्यांच्यामध्ये आजार तो लगेच वाढवतो. काही वेळेला असं होतं की लक्षणं दिसत नाहीयेत पण ही लोक मृत्यूला सामोरे जातात, मृत्यू होतो त्यांचा. आणि असं का होतं हे सगळं? तर मगाशी म्हटलं मी की डायबिटीज आणि ब्लड प्रेशर असणारे किंवा इतर जुनाट आजार असणारे लोकांच्या मध्ये आधीच वातावरण निर्मिती झालेली असते, त्यांचं डायजेशन व्यवस्थित नसतं. त्यामुळं जे टाकाऊ पदार्थ आहेत ते सुद्धा शरीरात साठले गेलेले असतात आणि त्यामुळं इतर अवयवांवर परिणाम झालेला असतो त्याचा. कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यानंतर आम्ही जो आयुर्वेदानुसार विचार केला तो असा आहे की इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरामध्ये काही रिॲक्शन्स होतात, त्याला सायटोकाईन स्टॉर्म असं म्हटलं जातं आणि तो रिसर्चमध्ये आता ते कोरोनाच्या रिसर्चमध्ये आता आलेला आहे की सायटोकाईन स्टॉर्म मध्ये काय होतं की कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यानंतर सुरुवातीला ताप येतो, आपण पॅरासिटामॉल घेतो किंवा काही घरगुती औषध घेतो तापासाठी, तो कमी होतो. पण बारीक अशक्तपणा राहिलेला असतो 5 दिवस 6 दिवस 7 दिवस आणि अचानक 8व्या 9व्या दिवशी काय होतं की अचानक दमल्यासारखं होतं, छाती भरल्यासारखी होती आणि ऑक्सिजन कमी व्हायला लागतो.
ह्या 7 ते 8 दिवसामध्ये त्या कोरोनाच्या इन्फेक्शनमुळं शरीरामध्ये ब्लडमध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स होतात अच्छा. आणि त्या रिॲक्शन झाल्यानंतर एकदम 7 ते 8 दिवसा 7व्या-8व्या दिवशी ते रिॲक्शन करून एकदम सिक्रिशन्स वाढतात रक्तामध्ये आणि ते सिक्रिशन्स फुफ्फुसाच्या ठिकाणी साठू लागतात आणि तिथं छाती भरू लागते आणि ऑक्सिजन कमी पडायला लागतो. त्यामुळं ज्यांचे डायबिटीज, ब्लड प्रेशर असे असणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये ही कंडिशन जास्त दिसते, कारण मी मगाशी म्हटलं तसं त्यांच्या शरीरामध्ये आधीच आजार असतात आणि त्यांना या इन्फेक्शनमुळं ते लगेच त्रासदायक ठरतात. या सगळ्या बरोबर. गोष्टी म्हणजे एकूण तुम्ही या गोष्टी ज्या सांगितल्या त्याच्यावरून एक लक्षात येतं की जे कोमॉर्बिडिटी आपण आता शब्द हा वारंवार झालेला. लोकांनाही माहिती हो, झाला हो. ऐकून तर अशा लोकांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे या लोकांनी जरी थोडासा ताप वाटला किंवा थोडासा कफ वाटला तरी ताबडतोब त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला त्यांनी घ्यायला पाहिजे असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. मंडळी, एकूणच या कोरोनाच्या विषयी किंवा आता सरांनी जो रिसर्च केलेला आहे तर त्याविषयी सुद्धा आपण ऐकणार आहे. पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर पुढे जाऊया. संगीताची जादूगारी ग्रीन FM, कला क्रीडेची भरारी ग्रीन FM, शेती तंत्रज्ञानासाठी ग्रीन FM. तर मंडळी, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात 90.4 ग्रीन FM वर आणि मी मेधा आहे. आज आपल्याबरोबर आहेत MD आयुर्वेद असणारे डॉक्टर रवींद्र कुमार माने. आणि मंडळी, आजचा विषय आपला कोरोनाला धरूनच आहे, कारण सरांनी इंटरनॅशनल आयुर्वेदिक मेडिकल जर्नलमध्ये स्टडी द इफिकसी ऑफ आयुर्वेदिक ट्रीटमेंट इन कोविड-19 हे रिसर्च आर्टिकल सादर केलेलं होतं. आणि नेमकं काय होतं हे आर्टिकल, तो सगळा प्रवास कसा होता, आता हे मी त्यांना विचारणार आहे. सर, काय सांगाल, हा शोधनिबंध तुम्ही सादर केला त्यामागं तुमचा नेमका हेतू काय होता, हे लक्षात कसं आलं की तुम्हाला हे काहीतरी करावं वेगळं? सुरुवातीला आपण बोललो, तुम्ही सांगितलं थोडक्यात की या कोविडकडे बघताना ह्या जुन्या आपल्या आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टी आढळल्या होत्या. कसा हा प्रवास कसा होता? यात जरी माझं नाव असलं तरी यामध्ये कॉपरेशनमध्ये माझ्याबरोबर डॉक्टर राम लाडे सर, विवेकानंद हॉस्पिटल बामनोली, आणि सोबत डॉक्टर शिवानंद कोरे जे MD अनेस्थेशिया आहेत, त्यांनी सुद्धा खूप चांगलं कॉपरेशन केलं होतं. की त्यांचा स्वतःहूनच फोन आला होता की इथं आपल्याकडे कोविड सेंटर चालू झालेलं आहे आणि आपण सोबत आयुर्वेदिक औषधही देऊया लोकांना, कारण त्यावेळेला सुद्धा अजून वॅक्सिन नव्हतंच. त्यामुळं ट्रीटमेंटचा जो पार्ट आहे तो तसा सिम्टमॅटिक होता की ताप आहे, परत HRCT स्कोर जास्त आहे, ऑक्सिजन कमी होतोय. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही ॲलोपॅथी आणि आयुर्वेद हे कॉम्बिनेशन दिलं तर रुग्णांना याचा फायदा होईल असं त्यांच्या डोक्यात आलं आणि त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि एकत्र काम करायचं ठरलं. आणि साधारण 1 ऑगस्ट पासून आम्ही काम चालू केलं. 1 ऑगस्ट ते ऑक्टोबर 15 ते 16च्या दरम्यान या 2 महिन्यामध्ये खूप चांगले अनुभव आले. जे ऍडमिट पेशंट आहेत, ICU पासून जनरल वॉर्डपर्यंत सगळ्यांना ज्यांची ज्यांची इच्छा होती आयुर्वेदिक औषध घ्यायची अशा सर्व लोकांना आम्ही औषधं दिली. आठवड्यातून 2-3 वेळा राऊंड घेणं, राऊंड घेतल्यानंतर प्रत्येक पेशंटची कंडिशन बघणं, ICU मध्ये असलेल्याला ऑक्सिजन किती द्यायला लागतोय किंवा व्हेंटिलेटर कुणाला आहे कुणाला नाही, कुणाला फायदा होऊ शकतो कुणाला नाही होऊ शकत, ह्या सगळ्यांचा विचार करून आम्ही श्वासहर हे औषध शोधून काढलं म्हणण्यापेक्षा कंडिशन बघितल्या पेशंटच्या, एक जनरल ग्राफ काढला की नेमकं पेशंटमध्ये काय दिसतंय. फक्त छाती भरलेली असते का, लूज मोशन्स वगैरे आहेत किंवा इतर काही लक्षणं आहेत का, की जेणेकरून एक कॉम्बिनेशन केलं की पेशंटला घ्यायला सुद्धा बरं पडेल. कारण ते सगळे ऍडमिट असतात, स्वतः पॅनिक असतात, एवढं कोविडचं इन्फेक्शन झालेलं असतं, स्ट्रेसमध्ये असतात, तिथं नातेवाईक कोण येत नसतं, डॉक्टर, सिस्टर आणि तिथले शेजारचे पेशंट एवढेच समोर एक 7-7, 8-8 दिवस बघितलेले असतात. त्यामुळं त्यांना मॉरल सपोर्ट सुद्धा होणं गरजेचं आहे आणि एक धीर देणं पण गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या गोष्टी करून आयुर्वेदिक औषधं चालू केली. ओके. आता हे श्वासहर जे औषध आहे हे कॉम्बिनेशन आहे. त्यामध्ये एक प्रकारचा काढा होता जो आयुर्वेदातच सांगितलेला आहे, नागरादी काढा म्हणून, तो. परत रक्तावर काम करणारं एक औषध होतं, छाती भरल्यानंतर ती कमी करण्यासाठी एक औषध होतं, फुफ्फुसांची ताकद मेंटेन ठेवण्यासाठी एक औषध होतं, ताप जो वाढत होता कमी जास्त होता तो मेंटेन करण्यासाठी औषध, असं सगळ्याच एकत्र कॉम्बिनेशन करून आम्ही ते चालू केले होते औषधं. ओके. त्याचा चांगला इफेक्ट असा दिसून आला
की साधारण 471 पेशंट पूर्ण हॉस्पिटलमध्ये त्या काळात ऍडमिट होते. त्यातल्या 93 पेशंटनी प्रॉपर औषधे घेतली बर. आणि तोच डाटा फक्त आम्ही व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला. तो इतर पेशंटना दिलेले ते आहे डाटा, पण त्यांनी काहींनी घेतली व्यवस्थित, काही 3 दिवसातच बरे झाले, ते निघून गेले, पण औषधं राहिली त्याची. अशा पद्धतीचं प्रत्येकाच्या इच्छेनुसार त्याने, पण 93 पेशंटनी ज्यांनी औषध घेतली व्यवस्थित, तो डाटा व्यवस्थित ठेवून तो मेंटेन करून त्या पद्धतीनं आम्ही मांडला. आणि तो रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तो आम्ही इंटरनॅशनल जर्नल जे बेंगलोरला आहे तिकडे पाठवला आणि तो सगळं त्याच्यावर कमिटी बसून त्या पद्धतीने ते सगळं रिसर्च पब्लिश केला. पण यामध्ये आम्हाला एक चांगली गोष्ट अशी दिसून आली की सगळ्या एज ग्रुपमध्ये ही औषधं काम केलेली आहेत. बर. मग अगदी 25व्या एज पासून जवळजवळ 90 एज पर्यंतची प्रत्येक पेशंटना त्याचा चांगला उपयोग झाला. त्यामध्ये जे साधारण 93 मधले मेल पेशंट म्हणजे पुरुष पेशंट हे जास्त होते, लेडीज पेशंट कमी होते. मग याचा आम्ही एक निष्कर्ष काढला की स्त्रियांना जे दर महिन्याला पिरियड्स होतात त्यातून त्यांची रक्तशुद्धी होत असते आणि ह्या रक्तशुद्धीचा फायदा त्या स्त्रियांच्या बाबतीत झाला असावा, असा एक आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे मेल पेशंट जास्त होते आणि त्यांना सिम्पटम्स जास्त होते स्त्रियांच्या कम्पॅरेटिव्हली. ओके. परत त्यातले 93 मधले 71 पेशंट हे कोमॉर्बिड होते, म्हणजे जवळजवळ 76% पेशंट हे कोमॉर्बिड होते, ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज आहेत असे. हा आकडा मुद्दामच आम्ही निवडला होता कारण हेच पेशंट जास्त मृत्यूच्या दाढेत जातात. एक्झॅक्टली. त्यामुळे अशा लोकांनाच आपण त्यातून बाहेर काढणं गरजेचं होतं. शोधूनच आम्ही पेशंट देत होतो की ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, इतर आजार आहेत, अशा लोकांनाच आपण जास्त करून प्रेफरन्स देऊया. हे कोमॉर्बिड 71 पेशंट होते. परत ह्या 93 पेशंट मधल्या साधारण 26 पेशंट म्हणजे जवळजवळ 28% पेशंट विदाउट ऑक्सिजनचे होते सुरुवातीपासून. ते आल्या त्यांना आम्ही औषधं चालू केली होती प्रिकॉशन. त्यांना फक्त सांगितलं होतं की असं असं आहे, दोन्ही तुम्ही औषधं घेऊ शकता. मग त्यांनी लगेच तयार झाले आणि औषधं चालू केली. त्याचा फायदा असा झाला की ह्या 26 पेशंटना ऑक्सिजन परत द्यायचीच गरज पडली नाही, ते तिथंच कव्हर झाले. ओके, ग्रेट. आणि ह्या 26 मधले 21 हे कोमॉर्बिड होते. अरे, म्हणजे लवकरात लवकर औषधोपचार सुरू झाला आणि तुम्ही जे हे औषध एक कॉम्बिनेशन केलेलं होतं श्वासहर, याचा पण परिणाम चांगला त्या पेशंटमध्ये दिसून आला आणि ते पेशंट लगेच डिस्चार्जही झाले. त्यामुळं आम्हाला एक चांगला निष्कर्ष तिथे सापडला की आपण कोमॉर्बिड पेशंटना जर सुरुवातीलापासूनच सुरू केले तर त्याचा फायदा हा आपल्याला दिसून येतो आणि त्या पेशंटला सुद्धा रिलीफ लवकर मिळतो आणि पुढे त्याचे कॉम्प्लिकेशन्सही होत नाहीत. आणि परत HRCT स्कोर जो आपण छातीचा एक्सरे काढणं किंवा स्कॅन केलं जातं यामध्ये त्याचा स्कोर जो असतो तो 50% पेक्षा जास्त असेल, 25 पैकी 12-13च्या वर असेल तर ती साधारण इमर्जन्सी केस येते. अशा मधले 50% पेक्षा जास्त असलेले पेशंट हे 49 होते, म्हणजे 72% पेशंटना आम्ही औषध दिलेले आहेत. 50% पेक्षा जास्त स्कोर असलेल्या लोकांना, म्हणजे ते जास्त इमर्जन्सी होती अशा लोकांना. आणि त्याचं सांगायला मला आवडेल की त्यातल्या 13 लोकांना ऑक्सिजनची गरज जी होती ती पटकन कमी झाली, जेणेकरून त्यांचा ऑक्सिजन लेवल पटकन वाढायला लागली. आणि शेवटची गोष्ट अशी की डेथ रेट जो सगळ्यात महत्वाचा गोष्ट. पूर्ण हॉस्पिटलचा डेथ रेट हा 10.02% होता या 2 महिन्याच्या काळामध्ये. आणि 93 पेशंट मधल्या फक्त 2 पेशंट डेथ झाले, म्हणजे साधारण 2% हा डेथ रेट होता. एवढा फरक पडला. त्यातला 2% मधला एक पेशंट होता तो बऱ्यापैकी कव्हर झाला होता, पण तो हार्ट अटॅकने गेला, निमोनियानं नाही गेला. म्हणजे तो रिकव्हर होत होता, पण जे कॉम्प्लिकेशन होतं कोविडमध्ये, हार्ट अटॅक येणं, गुठळी होणं रक्तात, त्यामुळं तो पेशंट गेला. आणि दुसरा पेशंट होता तो वयस्कर होता, त्यामुळे तो कोऑपरेशन करत नव्हता. हे 2 ज्या केसेस आहेत ह्या वेगळ्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं हा रिसर्च झालेला आहे. त्यामुळे ICU मध्ये लोकांना वाटतं की आयुर्वेदानं खूप वेळानं फरक पडतो, वेळ लागतो, तर असं काही नाही. आयुर्वेदामध्ये खूप चांगली इमर्जन्सीमध्ये सुद्धा औषध सांगितलेलं आहे. फक्त ती आम्हाला चान्स मिळाला, लाळे सरांनी चान्स दिला. हॉस्पिटलचं खूप तसा आभार आहे की त्यांनी आयुर्वेदाच्या बाबतीत एवढा चांगला निर्णय घेऊन आम्हाला कोऑपरेशन केलं आणि त्याचे रिझल्ट सुद्धा चांगल्या पद्धतीने दिसले. म्हणजे एकूणच तुमच्या सगळ्यांचं आणि हॉस्पिटलचं कोऑपरेशन आणि
तुम्हाला पेशंटनी दिलेलं कॉपरेशन म्हणजे तुम्ही हो, तुमच्यावर त्यांनी थोडक्यात विश्वासच विश्वास दाखवला, ठेवला. कारण इतकी इमर्जन्सी असताना आयुर्वेदावर पण विश्वास बसू शकतो आणि आयुर्वेद किती चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आणि कोमॉर्बिड असणाऱ्या लोकांना सुद्धा पूर्णपणे त्यांनी कोविड मुक्त केलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे खरंच आपण म्हणतो ना की ह्या सगळ्या पॅथी जेव्हा हातात हात घालून काम करतात तर तेव्हा नेमका पेशंटचा फायदाच होतो, नुकसान कधीच होत नाही. त्यामुळे आपण एकाच पॅथीला दोष देणं किंवा एकाच पॅथीला प्रेफर करणं असं न करता समोर जे येईल नवनवीन काही संशोधनं येतात. आता तुम्ही हे श्वासहर औषध एक वेगळ्या पद्धतीचं कॉम्बिनेशन करून समोर आणलं तर याचा सुद्धा या कोविड-19च्या आजारांनी जे ग्रस्त आहेत तर त्यांना नक्की फायदा होतोय असं दिसतंय. सर आता खूप छान पद्धतीने हे तुम्ही सगळं सांगितलं कसा हा प्रवास सगळा होता तुमच्या या औषधाचा. आता कोरोनाचा मागचा स्ट्रेन आणि आत्ताचा स्ट्रेन यात काय फरक आहे नेमका? स्ट्रेनच्या बाबतीत बरीच दुमतं आहेत. कालच ऐकलं की एका डॉक्टरांनी सांगितलं मुंबईच्या की स्ट्रेन काही बदललेले नाहीये, त्याची फक्त इन्फेक्टिव्हिटी वाढलेली आहे. त्यामुळं याच्या बाबतीत सांगणं फार अवघड आहे. ओके. पण एकंदर पाहता आत्तामध्ये लक्षणं थोडीशी वेगळी दिसून आलेली आहेत. जी पूर्वीची लक्षणं होती ती आहेतच, पण त्याच्यासोबतच प्लसमध्ये थोडी अलर्जिक लक्षणं दिसून आली आहेत. म्हणजे स्किनवर रॅश उठणे, लूज मोशन होणे, बोटं जी आहेत आपली ती काळपट पडणे, अशा पद्धतीची 1-2-3 लक्षणं ती जरा जास्त दिसून आलेली आहेत. पण ही जनरल आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतात. डोळे येणं हे सुद्धा लक्षण त्यामध्ये सांगितलं आहे. पण हे अलर्जीशी संबंधित बरीच लक्षणं ह्यामध्ये ऍड झालेली आहेत, पण ते जुन्या लक्षणं पण त्यामध्ये आहेत. ओके. आता नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे काय खावं काय खाऊ नये, उपचाराच्या बाबतीत सुद्धा काय सांगाल आपण? याच्या आपण 3 कॅटेगरी करूया. प्री म्हणजे आता आपल्याला इन्फेक्शन झालेलं नाही अशी कंडिशन, इन्फेक्शन झालेलं आहे अशी कंडिशन आणि इन्फेक्शन झाल्यानंतर. अच्छा. अशा 3 ठिकाणच्या किंवा 3 कंडिशनमध्ये आपण काय खाल्लं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे हे मी सांगतो. मास्क, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग ही गोष्ट आहे मस्ट. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा फार काळजी घेणं गरजेचं आहे. ओके. मगाशी मी सुरुवातीला जो मुद्दा सांगितलेला वात आणि कफ वाढवणारे पदार्थ कुठलेही खाल्ले नाही पाहिजेत. म्हणजे तो प्री असू दे, इन्फेक्शन झाल्यावर असू दे किंवा इन्फेक्शन झाल्यानंतर. म्हणजे आता हा कोरोनाचा काळ आहे तोपर्यंत हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि ते पाळलं पाहिजे. आणि नेमका आता काळ असा आहे, वसंत ऋतू साधारण आता चालू आहे. वसंत ऋतूमध्ये आयुर्वेदात सांगितलेलं आहे कफाचं प्रमाण वाढत असतं. अच्छा. म्हणजे डेंजरस आहे आता हा काळ. डेंजरस आहे. सूर्याच्या उष्णतेनं शरीरात जो साठलेला कफ असतो तो पातळ होत असतो आणि तो कुठून तरी बाहेर पडायला बघत असतो. त्यामुळं आत्ताच अस्थमॅटिक अटॅक सुद्धा बऱ्याच पेशंटमध्ये आता येतात, जे अस्थमा असलेले लोक आहेत त्यांना. आणि त्याच काळात आता हे पीक पिरियड घेतलेला आहे. त्यामुळं फार काळजी घेणं गरजेचं आहे कफाच्या बाबतीत. दुधाचे पदार्थ, शिळे पदार्थ, दही सारखा पदार्थ पूर्णपणे टाळला गेला पाहिजे. आपल्याला वाटतं की आता उन्हाळा आहे, दही खाल्लं पाहिजे, पण दह्यानं रक्त बिघडवलं जातं. त्यामुळं दही हे पूर्णपणे टाळलं गेलं पाहिजे. तळलेले पदार्थ बंद केले गेले पाहिजेत. वडापाव, भजी वगैरे असले पदार्थ पूर्णपणे टाळले गेले पाहिजे. मोड आलेले धान्य शक्यतो नको, मोड आलेले, कारण ते जरा कफ तयार करतात. बेकरीचे पदार्थ अजिबात नको. मांसाहार हा टाळला गेला पाहिजे. जरी तो उष्ण असला तरी तो पचायला जड असल्यामुळं परत कफ तयार करतो. त्यामुळं ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत. सण आहेत, गोड खावा पण त्याला काहीतरी लिमिट असतो. एक्झॅक्टली. आणि जेवणाच्या वेळा पाळल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे कफ तयार न होणं या गोष्टीकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. बरोबर. कोविड पासून जर लांब राहायचं असेल तर आपल्यामध्ये कफ निर्माण होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या न खाल्लेल्या बऱ्या आपल्या आहारामधनं. सर आता हे कोविड होऊ नये म्हणून किंवा असलेल्याने किंवा झाल्यानंतर काय काय काळजी घ्यायला पाहिजे आहाराबाबत हे तर बघितलं. सर पोस्ट कोविड सुद्धा बरीच कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे आता कोविडमधनं बाहेर आलेत, काही त्रास नाही, पण कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यताही असते. तर याच्याकडे आयुर्वेद कसा बघतो? कॉम्प्लिकेशन्स होताना दिसतात ज्यांना जास्त ऑक्सिजन द्यायला लागलेला आहे. अशा पेशंटमध्ये कॉम्प्लिकेशन दिसतात. एक म्हणजे रक्ताची गुठळी होणं रक्तामध्ये, त्यामुळं परत अटॅक येणं, परत लंग फायब्रोसिस म्हणजे फुफ्फुसाचा एखादा पार्ट खराब होणं, त्यामुळं ऑक्सिजन कायमच आपल्याला लागताना कमी लागतो. अशा कंडिशनमध्ये सुरुवातीला जर आपण आलात, आयुर्वेदिक औषधं चालू केली तर याच्यामध्ये चांगला फायदा होत असतो. कारण हे सगळं जे घडत असतं हे ब्लडमध्ये घडत असतं आणि
ह्या कोविडचा इन्फेक्शनचा परिणाम हा ब्लडवर प्लस लिव्हरवर मेनली होताना दिसतो. त्यामुळं पोस्ट कोविड डायबिटीज हे सुद्धा आता एक नवीन गोष्ट दिसत आहे. ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे त्यांना डायबिटीज सुद्धा निर्माण झालेला दिसत आहे. नवीनच रिसर्च त्यावर झालेला आहे. त्यामुळं ह्या अवयवांवर काम करणं, रक्तावर काम करणं हे कॉन्सन्ट्रेशन जे आम्हाला आयुर्वेदात आधीपासून मी तुम्हाला जे सांगितलं सुरुवातीला की त्याला धरून जी चिकित्सा करायला पाहिजे ते आम्ही बेसिक चिकित्सा आम्ही तिथे करत असतो. आणि त्यामुळे फायब्रोसिस सारखी कंडिशन सुद्धा रिव्हर्सिबल होऊ शकते. फक्त तुम्ही सुरुवातीला यायला पाहिजे. अगदी सुरुवातीच्या कंडिशन मध्ये आला तर त्याचा उपयोग होतो. बऱ्याच पेशंटमध्ये असं होतं की 20-20 दिवस ऍडमिट असून सुद्धा ऑक्सिजन चालू असतो. ऑक्सिजन काढला की तो परत 90-85 पर्यंत आलेला असतो. जरा चाललं की दमल्यासारखं परत ऑक्सिजन लावायला लागतो. मग अशा लोकांना काय करतात की घरीच ऑक्सिजन सिलेंडर घ्या म्हणून सांगतात. मग ती लोक भाड्यानं घेतात ऑक्सिजन आणि गरज असेल त्यावेळेला रात्री झोपताना लावणं किंवा दम लागला की लावणं असं करतात. पण ऑक्सिजन इंजुरी हा सुद्धा पार्ट यामध्ये आहे जो कॉम्प्लिकेशन मध्ये येतो की सारखं ऑक्सिजन जाणं यानं सुद्धा त्या फुफ्फुसांमध्ये कोरडेपणा यायला लागतो. अच्छा. त्यामुळं ते ऑक्सिजन कमी करणं सुद्धा गरजेचं आहे आणि आयुर्वेद उपचाराने ते कमी होतं. आणि असे झालेले आहेत जे पेशंट मागच्या वर्षी जे पेशंट असे पोस्ट कोविड होते ते बरेच अप्रोच झालेले होते. त्यांचा ऑक्सिजन पण बंद झालेला होता. त्यामुळं या सुद्धा घाबरण्यासारखी काही कंडिशन नसते. फक्त तुम्हाला एक ऑप्शन आहे आयुर्वेद म्हणून की तो त्याचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. आणि ते शास्त्र आहे, हजारो वर्षापूर्वीचं शास्त्र आहे आणि ते तुमच्यापर्यंत यावं या उद्देशानं मी इथं तुम्ही बोलवल्यामुळं आलेलो आहे. आणि ते जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जावं. आणि मीच असं नाही, हा रिसर्च मला चान्स मिळाला म्हणून मी हे केलं. सांगलीसारख्या ठिकाणी किंवा बऱ्याच शहरांमध्ये विविध ठिकाणी आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स आहेत. तुमच्या जवळच्या वैद्यांकडून तुम्ही सल्ला घेऊ शकता, उपचार घेऊ शकता. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच. मंडळी, लक्षात आलं असेल तुमच्या की आयुर्वेद जो मूळ भारतीय आहे आणि इतक्या वेगवेगळ्या रिसर्च करून त्या गोष्टी आयुर्वेदामध्ये मांडलेल्या आहेत. आणि आता आपल्याकडे नवीन येणारे हे जे वैद्य आहेत, MD आयुर्वेद आहेत, तर हे सुद्धा त्याच्यावर पुन्हा रिसर्च करून या गोष्टी आपल्यापर्यंत आणतायत. कारण जसं आपण पुढे जातोय तसं नव्यानं काही आजार येतात. तसाच हा कोविड-19 हा आजार आपल्याकडे आलेला आहे. तर याच्यावर कशा पद्धतीनं त्यांनी मात करायला सुरुवात केली, आता सरांनी जी आपल्याला सगळी आकडेवारी सांगितली त्यावरनं आपल्याला नक्कीच हे लक्षात येईल की एकूण आपला दिनक्रम जर आहे तो जर आपण आयुर्वेदानुसार ठेवला, पण जेवढा शक्य होईल तेवढा ठेवला, तर नक्कीच आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. मग आपली इम्युनिटी चांगली राहू शकते. आणि एकदा इम्युनिटी चांगली असेल तर आपण वेगवेगळ्या जे आता आजारी येत आहेत तर त्याच्यापासून आपण लांब राहू शकतो असं म्हणायला हरकत नाही. आणि सर, तुम्ही खरंच पहिल्यांदा तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स करते की हा श्वासहर सारखं औषध तुम्ही अनेक पेशंटना दिलं, त्यातून हे पेशंट बरे झाले. जे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स होती त्यांना सुद्धा आयुर्वेदाच्या साथीनं बराच फरक पडला. तेही नॉर्मल जीवन आता जगतात. तर खरंच तुमचं आणि तुमच्यासारख्या अनेक आयुर्वेद तज्ज्ञ जे यावर काम करतात त्या सगळ्यांचंच खरं तर मनापासून अभिनंदन आहे. आणि तुम्ही इथे येऊन तुमचा वेळ दिलात आणि या सगळ्याबद्दल आमच्याशी चर्चा केलीत, आमच्या श्रोत्यांपर्यंत हे सगळं पोहोचवलं. मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर मंडळी, 90.4 ग्रीन FM तुमच्यासाठी दर रविवारी आरोग्यविषयक कार्यक्रम घेऊन येतं. त्यामुळं 90.4 ग्रीन FMचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. संगीताची जादूगारी ग्रीन FM, कला क्रीडेची भरारी ग्रीन FM, शेती तंत्रज्ञानासाठी ग्रीन FM, हिरव्या महाराष्ट्रासाठी ग्रीन FM. 90.4 Green FM. Suno Green, Raho Evergreen.